हातातून मोबाईल सुटत नाही, स्वतःवर असा ताबा मिळवा. आजकाल हातातून मोबाईल सुटत नाही ही तक्रार जवळजवळ प्रत्येक घरात ऐकायला मिळते. उठल्याबरोबर मोबाईल हातात, झोपण्याआधी शेवटचा स्क्रोल आणि मधल्या वेळेत सतत नोटिफिकेशन तपासणं. हे सगळं सामान्य वाटू लागलं आहे, पण मानसशास्त्र सांगतंय की ही सवय योगायोगाने तयार झालेली नसून मेंदूच्या रचनेशी आणि आपल्या भावनिक गरजांशी जोडलेली आहे. संशोधनानुसार मोबाईल वापरताना मेंदूमध्ये डोपामिन नावाचं रसायन स्रवतं. डोपामिन हे आनंद, उत्सुकता आणि बक्षीस यांच्याशी संबंधित असतं. प्रत्येक नवीन मेसेज, लाईक किंवा व्हिडिओ मेंदूला एक छोटंसं बक्षीस देतो. त्यामुळे मेंदू पुन्हा पुन्हा त्याच अनुभवाची अपेक्षा करतो. हळूहळू मोबाईल हा आनंद मिळवण्याचं सोपं साधन बनतो आणि हातातून सुटत नाही. मोबाईलचा अतिवापर फक्त सवयीपुरता मर्यादित नसतो. अनेकदा तो भावनिक पोकळी भरून काढण्यासाठी वापरला जातो. एकटेपणा, कंटाळा, ताण किंवा चिंता असेल तर मोबाईल पटकन लक्ष विचलित करतो. मानसशास्त्रात याला एक्स्केप बिहेवियर म्हणतात. म्हणजे प्रत्यक्ष समस्यांना सामोरं जाण्याऐवजी मोबाईलमध्ये शिरून थोडा वेळ विसर पडतो. पण समस्या तशीच राहते आणि मोबाईलवरचं अवलंबित्व वाढत जातं. संशोधन हेही सांगतं की सतत स्क्रीन पाहिल्यामुळे लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होते. मेंदूला सारख्या वेगवेगळ्या माहितीची सवय लागते. त्यामुळे एकाच कामावर शांतपणे लक्ष देणं कठीण होतं. काही अभ्यासांमध्ये असं आढळलं आहे की जास्त मोबाईल वापरणाऱ्या लोकांमध्ये अस्वस्थता, चिडचिड आणि झोपेच्या तक्रारी जास्त दिसतात. विशेषतः रात्री झोपण्याआधी मोबाईल वापरल्यामुळे मेंदू सतर्क राहतो आणि झोपेची गुणवत्ता कमी होते. मग प्रश्न येतो, स्वतःवर ताबा कसा मिळवायचा? मानसशास्त्र यावर काही सोपे पण परिणामकारक उपाय सुचवतं. सर्वात आधी स्वतःच्या वापराची जाणीव होणं गरजेचं आहे. दिवसातून किती वेळ मोबाईल वापरतो, कोणत्या ॲप्सवर जास्त वेळ जातो हे लक्षात घ्या. अनेक लोकांना आकडा पाहिल्यावरच धक्का बसतो. ही जाणीव बदलाची पहिली पायरी असते. दुसरी गोष्ट म्हणजे स्पष्ट मर्यादा ठेवणं. उदाहरणार्थ, जेवताना मोबाईल नाही, झोपण्याआधी किमान 1 तास स्क्रीन नाही किंवा सकाळी उठल्यावर पहिल्या अर्ध्या तासात मोबाईल नाही. संशोधनानुसार अशा ठराविक नियमांमुळे मेंदूला नवीन सवय स्वीकारणं सोपं जातं. सुरुवातीला अस्वस्थ वाटू शकतं, पण काही दिवसात मेंदू जुळवून घेतो. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पर्याय निर्माण करणं. मोबाईल कमी करायचा म्हणजे रिकामी जागा तयार होते. ती जागा भरली नाही तर पुन्हा मोबाईलकडे हात जातो. त्यामुळे त्या वेळेत काय करायचं हे आधी ठरवा. चालायला जाणं, पुस्तक वाचणं, संगीत ऐकणं, घरच्यांशी बोलणं किंवा एखादा छंद जोपासणं हे सगळे चांगले पर्याय ठरू शकतात. संशोधन सांगतं की प्रत्यक्ष अनुभवातून मिळणारा आनंद अधिक स्थिर आणि समाधान देणारा असतो. चौथी गोष्ट म्हणजे नोटिफिकेशनवर नियंत्रण. सतत येणाऱ्या आवाजांमुळे आणि स्क्रीन चमकल्यामुळे मेंदू सतर्क होतो. शक्य असेल तितकी अनावश्यक नोटिफिकेशन बंद ठेवा. मोबाईल सायलेंट किंवा दूर ठेवून काम करण्याची सवय लावा. अभ्यासात असं आढळलं आहे की मोबाईल दिसत नसला तरी लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. सर्वात शेवटी स्वतःशी प्रामाणिक राहणं खूप महत्त्वाचं आहे. मोबाईल वापर हा तुमच्यासाठी काय करतो हे स्वतःला विचारा. तो ताण कमी करतोय का की वाढवतोय? तो वेळ वाचवतोय का की घालवतोय? या प्रश्नाची उत्तरं स्पष्ट झाली की बदल करण्याची प्रेरणा आतून येते. जबरदस्तीपेक्षा समजून घेतलेला बदल जास्त टिकतो. हातातून मोबाईल सुटत नाही याचा अर्थ तुम्ही कमजोर आहात असं नाही. तो मेंदूचा आणि सवयींचा खेळ आहे. योग्य जाणीव, छोट्या मर्यादा आणि सकारात्मक पर्याय यांच्यामुळे हळूहळू स्वतःवर ताबा मिळवता येतो. मोबाईल तुमच्यासाठी असावा, तुम्ही मोबाईलसाठी नाही. ही समजूत मनात पक्की झाली की बदल शक्य होतो. प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे. तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता. त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू. तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा. मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी 9137300929 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल. मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या. त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता. लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया. तूर्तास धन्यवाद.